आता निवडणूक लोकसभेची आहे. लोकसभेमध्ये जे वातावरण मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला करायचे आहेत, अजितदादांचं हात बळकट करण्यासाठी करायचे आहेत, सुनित्रा वहिनींना लोकसभेमध्ये आम्हाला आता पाठवायचंय आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. विधानसभा नाही, जानकर साहेब हे एक वेगळ्या विचारातून आणि संघर्षातून तयार झालेले नेतृत्व. त्यांना राजकारणातली हवा समजते, वारं कोणत्या दिशेला वाहतय आणि देश कोणाच्या हातामध्ये दिला पाहिजे. त्यांच्या पक्षाचंच नाव आहे राष्ट्रीय समाज पक्ष. नाही, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा विकासाचाच मुद्दा ठरणार आणि महाराष्ट्राला मिळालेलं अजितदादांच्या रूपानं एक देणगी आहे की 24 तास अजितदादा हे जनतेच्या सेवेत असतात. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी. साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहाळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व AC हॉल अगदी मोफत. 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, AC हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची. मंडळी नमस्कार, स्वागत आहे मानदेश प्राईमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं सर्वत्र वाहत आहे. त्यातच बारामती लोकसभा हाय व्होल्टेज म्हणून ओळखली जाते. संपूर्ण देशाचं लक्ष लागले. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर शशिकांत तरंगे आहेत, जे धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक आहेत आणि धनगर आरक्षणासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केलीत. धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमी तत्पर राहिले. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचं प्रदेश कार्याध्यक्ष हे पद त्यांच्याकडे सोपवलंय. सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. काय सांगाल, निवडणुकीचं वारं सर्वत्र वाहतंय आणि बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला अजितदादांनी पद सोपवलंय. अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये जे सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं जे आधुनिक महाराष्ट्राचा शाहू महाराज म्हणून खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांना बघितलं पाहिजे. प्रत्येक घटकाला सोबत कसं घ्यायचं याचं तुम्ही जर उदाहरण बघितलं तर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ ज्यावेळेस निर्माण झालं त्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अजितदादांनी जे मंत्रिपद वाटप केली त्यामध्ये विविध जाती धर्माच्या मंडळींना बरोबर घेतलं. त्याचबरोबर 75 वर्षामध्ये धनगर समाजाला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, परंतु राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची उमेदवारी दिली. म्हणजे सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अजितदादांसारखं नेतृत्व करत असल्यामुळं आम्ही त्यांच्या बरोबर अनेक वर्षापासून जोडलेलो आहोत. आता त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान माझ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि ती निश्चितपणे समर्थपणे आम्ही ती पार पाडू. महाराष्ट्रामध्ये जानकर साहेब असतील, महायुतीचे सगळे उमेदवार असतील, हे प्रचंड मताने नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील जनता ही महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील. कारण देशामध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर नरेंद्र मोदींनी जे जगामध्ये भारताचं नावलौकिक केलं ते यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने ते करू शकलेलं नाही. आज पाकिस्तान, चायना, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशांची भारताकडे बघण्याची दृष्टी ज्या पद्धतीने पाठीमागं होती ती पूर्णपणे बदलून गेली.
आणि भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची ताकद आज ह्या कोणत्याच देशामध्ये नाही. अनेक देशाचे पंतप्रधान, अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष हे सगळे नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य करतात आणि म्हणून भारताला एक जागतिक नेतृत्व करण्याची संधी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून महायुती आणि भारतातील व महाराष्ट्रातील संपूर्ण जनता हे उघड्या डोळ्याने पाहते. 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हापासून भारतामध्ये कुठेही जातीय दंगली नाही, कुठेही बॉम्बस्फोट नाही, कुठेही वेगळं देशानं आक्रमण करण्याचा भारताकडे प्रयत्न केला नाही. ही ताकद पहिल्यांदाच भारतामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून राष्ट्र सुरक्षित तर तुम्ही आम्ही सुरक्षित. राष्ट्र जर असुरक्षित असेल तर आपण आपल्या गावामध्ये सुद्धा सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून प्रथम राष्ट्राचा विचार केला पाहिजे आणि राष्ट्राचं नेतृत्व कणखर असेल तरच तुमचं आमच्या उद्याचं पिढीचं भविष्य हे उज्ज्वल होऊ शकतं. म्हणून महायुतीच्या पाठीमागं महाराष्ट्रातील जनता ठामपणे उभी राहील आणि 48 पैकी 48 जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील आणि नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील. भविष्यात इंदापूर मतदारसंघातून आमदारकीचा चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे. कशी रणनीती असेल, काय असेल, काय वाटतं तुम्हाला? इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय समीकरणं ही कायम बदलत आलेली आहेत. आणि माझ्यासारखा एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता हा समाजाच्या चळवळीमध्ये काम करतो. त्या चळवळीमध्ये काम करत असताना जी सामाजिक समीकरण आहेत त्या माध्यमातून आम्ही इंदापूरमध्ये आमचे नेते आदरणीय भरणे मामा हे गेल्या 10 वर्षापासून तिथे आमदार आहेत. भरणे मामांचं जे काम आहे त्या कामाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत तालुक्यामध्ये विकास करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारखा कार्यकर्ता हा चळवळीमध्ये काम करतो. लोकांच्या अपेक्षा असणं, लोकांच्या इच्छा, या सगळ्या गोष्टी लोकांना अभिप्रेत आहेत. परंतु आता निवडणूक लोकसभेची आहे. लोकसभेमध्ये जे वातावरण मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला करायचे आहेत, अजितदादांचं हात बळकट करण्यासाठी करायचे आहेत, सुनित्रा वहिनींना लोकसभेमध्ये आम्हाला आता पाठवायचंय आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. विधानसभा या निवडणुकीला, विधानसभेला आपण त्यावेळेस आपण भूमिका घेऊया. आणि आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकमुखाने आम्ही सगळेजण अजितदादांच्या बरोबर आहोत, सुनित्रा वहिनींच्या बरोबर आहोत, महायुतीच्या बरोबर आहोत. महादेव जानकरांना अजितदादा गटातून परभणीमध्ये तिकीट दिलं. त्याचा फायदा महादेव जानकरांच्या पक्षाचा फायदा अजितदादांना इथं होणार असं चर्चा होती. काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणे जानकर साहेब हे 2014ला राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरती बारामती लोकसभेमध्ये उभा राहिले आणि प्रचंड मताधिक्य जानकर साहेबांनी खेचून घेतलं. त्यामुळं जानकर साहेबांचा चेहरा हा बारामती लोकसभेतील मतदारांच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. आणि जानकर साहेबच आज महायुतीवर आहेत, अजितदादांबरोबर आहेत. आणि त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा जानकर साहेबांवर प्रेम करणारे जे मतदार आहेत ते मोठ्या संख्येनं महायुतीच्या उमेदवाराच्या बरोबर राहतील आणि ताकदीने ते काम करतील. कदाचित असं झालं असतं तर की जानकर साहेब शरद पवार गटाकडून तिकीट घेतलं असतं तर काय झालं असतं? कुठल्या मतदारसंघ? जानकर साहेब जर माड्यामधून शरदचंद्र पवार गटामधून त्यांच्या तिकिटावर लढले असते. पण लढलेच नाहीत ना आता. नाही, काय तुमचं काय मत आहे? नाही, जानकर साहेब हे एक वेगळ्या विचारातून आणि संघर्षातून तयार झालेले नेतृत्व. त्यांना राजकारणातली हवा समजते, वारं कोणत्या दिशेला वाहतय आणि देश कोणाच्या हातामध्ये दिला पाहिजे. त्यांच्या पक्षाचंच नाव आहे राष्ट्रीय समाज पक्ष. म्हणजे अगोदर राष्ट्र मजबूत झालं पाहिजे,
त्यानंतर समाज मजबूत होत असतो हे त्यांच्या पक्षाच्या नावात आहे. त्याच्यामुळे त्यांना माहित आहे की महायुती आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळं त्यांना कधीही पवार साहेबांच्या माध्यमातून नेतृत्व त्यांचं स्वीकारून काम करावं असं त्यांच्या जीवनात कधी त्यांना वाटलं नव्हतं. कारण त्यांनी कायम संघर्ष ही शरद पवार साहेबांच्या विचाराच्या विरोधात केलेला आहे. आणि त्यामुळं जानकर साहेब हे कायम एक वेगळा विचार घेऊन राज्यामध्ये काम करत होते. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये जानकर साहेबांनी अनेक वर्ष काम केलंय. त्यामुळं काहीही या मतदारसंघामध्ये सुद्धा जानकर साहेबांनी विचार मांडले असते तरी देखील लोकांनी अजितदादांचं विकासाचं धोरण हे स्वीकारलं असतं. आता धनगर आरक्षणाच्या प्रश्नाबरोबरच धनगर समाजाचे असंख्य प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न म्हणजे धनगर आरक्षण आहे. आणि त्या असंख्य प्रश्नांवरती काम करण्यासाठी आपल्याला सत्ताही महत्वाची असते. आरक्षणाची लढाई वेगळी आणि सामाजिक जीवनामध्ये अनेक विषय असतात. ते सोडवण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून सामाजिक विकास साधणं आणि तो विकास साधण्यासाठी आपल्याला जे जे करणं शक्य आहे ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला केलेलं दिसेल. आज महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या संदर्भातील ज्या योजना ज्या आदिवासींना त्या धनगरांना त्या लागू केल्या त्या योजना गतीने कार्यान्वित होऊन समाजाला लाभ मिळवण्यासाठी फक्त रस्त्यावर भांडण करून फक्त आंदोलने मोर्चे करूनच सगळे प्रश्न सुटत नसतात. तर काही प्रश्न हे प्रशासनामध्ये व राज्यकर्त्यांच्या बरोबर संवाद साधून मार्ग काढून अनेक प्रश्न सुटलेले आपण पाहिलेले आहेत. आपले सुद्धा प्रश्न हे सोडवण्यासाठी आपल्याला या लोकांच्या बरोबर सत्तेतल्या लोकांच्या बरोबर समाजाच्या विकासासाठी जे जे प्रयत्न करायला पाहिजेत ते करण्याचं अभिवचन देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत आहेत. त्याची अनेक उदाहरणं आहेत. सोलापूर विद्यापीठाला नाव हे देवेंद्र फडणवीसांनी दिलं. अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचं काम हे फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील यांनी केलं. बारामती मेडिकल कॉलेजला नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज हे महायुतीच्याच सरकारने केलं. 23 योजना ज्या समाजासाठी कार्यान्वित केलेल्या आहेत त्यामध्ये आपण फक्त म्हणतो की आपल्यापर्यंत लाभ मिळाला नाही. समाजाच्या सुद्धा नेत्यांच्या कार्यकर्त्यांना मी या माध्यमातून आव्हान करतो, अनेक योजना चालू झालेल्या आहेत त्याचा लाभ समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातल्या सुद्धा कार्यकर्त्यांनी बॉम्बा मारण्यापेक्षा सिस्टीम उभा करून समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. आज मला गर्व आहे जे धनगर समाजासाठी घरकुल योजना लागू केली त्या घरकुल योजनेमध्ये इंदापूर तालुक्यातून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमचे आमदार दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून एकट्या इंदापूर तालुक्यामध्ये 1200 घरकुलं धनगर समाज बांधवांना मंजूर झाली. आपण फक्त सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करण्यापेक्षा सरकारने आमच्यापर्यंत अरे पाठपुरावा करणं ही सुद्धा आपली जबाबदारी. आपल्या समाजाला ह्या योजना माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करणं या गोष्टीसाठी समाजाच्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात प्रयत्न करावा. आणि सरकारकडून ज्या गोष्टींना आपल्याला डिले होतोय तिथं ताकदीने आपण त्यांच्याकडून त्या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी एकत्रित यायला पाहिजे. महत्वाचा प्रश्न, धनगर समाज बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, माढा लोकसभा मतदारसंघ असेल, अजून 4-5 मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी धनगर समाजाचे उमेदवार द्यायला पाहिजेत असं आपण आरक्षणाच्या वेळोवेळी म्हणतो. आपला खासदार व्हायला पाहिजे, याबद्दल काय मत आहे तुमचं? धनगर समाजाचे निश्चितपणे सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये ज्या ज्या समाजाचा प्रतिनिधी जर सभागृहामध्ये असेल तर त्या सभागृहामध्ये त्या समाजाचे प्रश्न जे आहेत ते ताकदीने मांडले जातात. आणि त्यासाठी धनगर समाजाचा निश्चितपणे खासदार आता उद्याच्या लोकसभेमध्ये जाणार आहे आणि ते म्हणजे महादेवराव जानकर साहेब.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या काय जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला महायुतीमध्ये आल्या त्या जागेंपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने म्हणजे अजितदादा पवार साहेबांनी महादेवराव जानकर साहेबांना परभणीची देऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढण्याची त्यांना संधी दिली. त्यांच्याच पक्षावर ते लढतायत, परंतु सगळी यंत्रणा सगळं सहकार्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जानकर साहेबाच्या पाठीमागं उभा करण्याचं काम केलं. आणि म्हणून मला खात्री की येणाऱ्या लोकसभेमध्ये धनगर समाजाचा पहिला खासदार म्हणून महादेवराव जानकर साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लोकसभेत जातील. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक कशी पार पडेल, म्हणजे यामध्ये मुद्दा कोणता ठरेल? नाही, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा विकासाचाच मुद्दा ठरणार आणि महाराष्ट्राला मिळालेलं अजितदादांच्या रूपानं एक देणगी आहे की 24 तास अजितदादा हे जनतेच्या सेवेत असतात. अनेक प्रश्न ते चुटकीसर मार्गी लावतात. विकास करावा कुणी तर महाराष्ट्रामध्ये अजितदादा. ही एक अनेक वर्ष बारामती लोकसभा असेल, पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, हे प्रत्येक तालुक्यातल्या जनतेने अजितदादांना मान्यता दिलेली की विकास पुरुष म्हणून अजितदादा. आणि अजितदादांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये गतीने वाढतंय आणि ते वाढतच जाणार आहे. त्यामुळं बारामती लोकसभेचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुनित्रा वहिनी ह्या 2 लाखाच्या फरकाने विजयी होतील. जनता भावनिक होत नसते. शेवटी विकास हेच जनतेला अभिप्रेत असतं. गावागावामधले रस्ते, पाणी, गटारीच्या योजना, सर्वसामान्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी आजपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गावागावामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं हे जनता विसरत नसती. ज्या गावामध्ये जायला रस्ता नव्हता तिथं रस्ता झाला, जिथं प्यायला पाणी नव्हतं तिथं पाणी मिळालं, जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक असे प्रश्न होते शेतकऱ्यांच्या संदर्भातले, ते सोडवण्याचं काम देखील अजितदादांनी केलं. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बिगर व्याजी कर्ज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वातून उपलब्ध झालं. ही काही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून जनता हे विसरत नसती. लोक कोणाला तरी भावनिक करत असतात, कुठंतरी वेगवेगळे डायलॉग मारून आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात, पण जनता फसत नाही, फसणार नाही. 15 वर्षामध्ये बारामती लोकसभेच्या विद्यमान खासदाराला बारामती ज्या लीडने त्या निवडून आल्या त्या लीड मध्ये त्यांना त्या तालुक्यातली नावं सुद्धा कार्यकर्त्यांची माहीत नाहीत. एवढं दुर्दैव.